नमस्कार मैत्रिणींनो, भक्तिगंध चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी आषाढी दिंडीला गेले होते आणि एका ठिकाणी एका मावशीला विचारलं, मावशी मी सकाळी आंघोळीला येऊ का? तर मावशींनी होकार दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. तर सकाळी सकाळी आम्ही 4 वाजता आंघोळीसाठी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी थोडंसं शूट केलेलं आहे. कारण आजच्या आधुनिक जगात हे असे दृश्य म्हणजे फक्त आठवण राहिलेले आहे. जुनी जीवनशैली आठवली की डोळे नकळत ओलावतात. कुठे गेली ती मातीचा सुगंध दरवळणारी घरे, कुठे गेली ती प्रेमाने भरलेले अंगण, घरात शिरताना दाराशी ठेवलेला पाण्याचा रांजण, प्रवासी आला की त्याला आधी पाणी आणि मग विचारपूस. एवढी मोठी होती आपली संस्कृती. चुलीवर शिजणाऱ्या भाकरीचा आणि वरणाचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळायचा. छताला बांधलेल्या शिक्याचा प्रेमाने ठेवलेले दूध आणि गोठ्यातील गाय वासरे ही जनावर नव्हती, तर ती घरची लेकरं होती. जात्यावर दळताना आईच्या ओव्या उमायच्या. मुसळाच्या ठेक्यावर घरभर जिवंतपणा भरून जायचा. कष्ट खूप होते पण तक्रारी नव्हत्या, कारण मनात समाधान होतं. गरिबी होती पण मन श्रीमंत होती. कपडे कमी होते पण माणुसकी भरभरून होती. घरं लहान होती पण हृदय खूप मोठं होतं. नाती जपली जायची, शब्दाला किंमत होती आणि प्रेमाला मोल होतं. यंत्र आली पण जात्यावरच्या ओव्या हरवल्या. पैसा आला पण माणसांना माणसासाठी वेळच उरला नाही. खरंच जुन्या आठवणी म्हणजे देवाने दिलेला अमूल्य खजिना आहे. त्या काळात सुख वस्तू नव्हते पण माणसांच्या प्रेमात होतं. म्हणून आजही त्या दिवसांची आठवण आली की मन कसं भरून येतं आणि डोळ्याच्या कडा नकळत ओलावतात. आजही एखाद्या गावात तुरांची चूल दिसली की मन कसं नकळत भूतकाळात हरवून जातं. मातींची घरे, सारवलेलं अंगण, तुळशीचं वृंदावन आणि दारात ठेवलेले ते थंडगार पाण्याचा रांजण, हेच तर होतं खरं वैभव. घरात पाऊल टाकलं की प्रेमानं विचारलं जायचं, या आधी पाणी घ्या. पाहुणा देवासारखा मानला जायचा. कोण श्रीमंत कोण गरीब याचा हिशोब कधी होत नव्हता. माणूस मोठा होता. चुलीवर आईच्या हातची भाकरी फुलायची. शिंक्यात ठेवलेलं दूध, दही आणि लोणी घरच्या प्रेमाची चव सांगायची. त्या काळी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, एसी नव्हते, पण मन मात्र कायम जोडलेली होती. एका घरात दुःख आलं की संपूर्ण गाव धावून यायचं. आनंद आला की सगळं गाव एकत्र साजरं करायचं. आज सगळ्या सोयी आहेत पण माणूस एकटा झालेला आहे. मोठी घरं आहेत पण उबदार माणसं कमी झाली आहेत. पैसा वाढलेला आहे पण प्रेम कमी झालेलं आहे. वेळेची धावपळ आणि वाढली पण नात्यांची माणुसकी भरभरून होती. घरं लहान होती पण हृदय खूप मोठं होतं. नाती जपली जायची, शब्दाला किंमत होती आणि प्रेमाला मोल नव्हतं. आज मोठमोठी घरे आहेत पण अंगण हरवलं. फ्रीज आला पण रांजण हरवला. गॅस आला पण त्यात चुलीची ऊब हरवली. यंत्र आली पण जात्यावरच्या ओव्या हरवल्या. पैसा आला पण माणसांना माणसासाठी वेळच उरला नाही. खरंच जुन्या आठवणी म्हणजे देवाने दिलेला अमूल्य खजिना आहे. त्या काळात सुख वस्तू नव्हते पण माणसांच्या प्रेमात होतं. म्हणून आजही त्या दिवसांची आठवण आली की मन कसं भरून येतं आणि डोळ्याच्या कडा नकळत ओलावतात. आजही एखाद्या गावात तुरांची चूल दिसली की मन कसं नकळत भूतकाळात हरवून जातं. मातींची घरे, सारवलेलं अंगण, तुळशीचं वृंदावन
आणि दारात ठेवलेले ते थंडगार पाण्याचा रांजण, हेच तर होतं खरं वैभव. वारी ही केवळ पायी चालण्यामुळे नसते, तर ती सेवाभावात असते. वारकऱ्यांच्या हातात प्रेमाने भाकरी देणारे, तहानलेल्या वारकऱ्यांना पाण्याचा घोट देणारे, थकलेल्या जीवाला आधार देणारे आणि निस्वार्थ भावनेने सेवा करणारे, हेही सेवेकरी विठ्ठलाच्या दृष्टीने तितकेच धन्य असतात. ज्यांच्या सेवेमुळे हजारो वारकरी आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने दिंडीत चालू शकतात. त्या प्रत्येक सेवेचं पुण्य थेट पांडुरंगाच्या चरणी अर्पण होतं. खऱ्या अर्थाने वारी फक्त चालणारा वारकरीच करत नाही, तर वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेणारा प्रत्येक सेवेकरी करीत असतो. हे पांडुरंगा, अशा सर्व सेवेकऱ्यांना अखंड सेवा करण्याचे बळ दे, सामर्थ्य दे आणि तुझ्या नामाची अखंड ओढ दे. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.